म्हणून पहा, मराठीमध्ये पहिला प्रश्न असा आहे, मराठीमध्ये सजातीय स्वर किती आहे? प्रश्न आहे पहिला, किती मराठीमध्ये सजातीय मराठीला तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आहे, मराठीमध्ये सजातीय स्वर किती आहे? मराठीमध्ये सजातीय स्वर किती आहे? तर मी तुम्हाला एका विषयी थोडी माहिती देतो अशी. पहा, मराठीमध्ये मला विचारले सजातीय स्वराचं, सजातीय स्वर विचारलं त्या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. तर सजातीय स्वर हे ऑप्शन आहेत, 4 आपल्याला दिलेले ऑप्शन आहेत. किती स्वर आहेत? तर स्वर जर विचारलं, पहा स्वर स्पष्टीकरण देतोय. स्वर जर विचारलं कोणते? सजातीय स्वर जर विचारलं तर तुम्ही सांगणार आहात ते स्वर 6 आहेत. सजातीय जर स्वर विचारलं तर ते स्वर 6 आहेत. आणि सजातीय स्वरांच्या जर जोड्या विचारल्या, पहा लेकरं, सजातीय स्वरांच्या जर जोड्या विचारल्या तर जोड्या फक्त 3 आहेत. मग आता स्पष्टीकरणासहित आपण बघूया की सजातीय स्वर अगोदर 6 म्हणजे कोणकोणते आहेत आणि त्याच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहेत. चला, सजातीय स्वर अ, आ, ई आणि ई हे 4 झाले. परत आणखी 2 नंतर आहे उ आणि उ, ही झाली 6. हे 6 सजातीय स्वर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आ ई उ उ सजातीय स्वर 6 आहे. सजातीय स्वरांच्या जोड्या किती आहेत? तर 3 आहेत. कशा? अ आणि आ ची एक जोडी होते, ई आणि ई ची एक जोडी होते, तर उ आणि ही मोठा उ ची जोडी एक होते. अशा प्रकारे ह्या 3 जोड्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर आणखी थोडं स्पष्टीकरणामध्ये आपण असं जाऊया. तर नेमकं सजातीय म्हणजे काय ते कळणं गरजेचं आहे ना. सजातीय म्हणजे काय? सजातीय म्हणजे पहा, दिसायला सारखे अ अ ई ई उ उ दिसायला सारखेच आहेत ना. मग पहा, सजातीय म्हणजे काय? सजातीय कशाला म्हणायचं? तर दिसण्यास सारखे व उच्चार पण सारखे, हे झाले सजातीय स्वर. दिसण्यासारखे असणे, उच्चारण पण सारखं असणे. आता तुम्ही म्हणणार उच्चारण सारखं कसं काय आहे? इथे अ आहे, इथे आ आहे, उच्चारामध्ये फरक पडतोय का? तर उच्चारामध्ये फरक एवढाच पडतोय, हा आ आहे मला मान्य आहे, परंतु अ यामध्ये पण अ आहे, तर याला काना आहे. ही ई आहे, ही आहे, याला एक एक्स्ट्रा वरचा जो रफा आहे ती ई आहे. अशा प्रकारे हे दिसायला सारखे आहेत, उच्चारणही थोड्याफार प्रमाणात सारखं आहे. हे सजातीय स्वर आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं स्पष्टीकरणामध्ये आणखी जाऊया. यांचं जर तुम्हाला विचारलं की यांचे जर उच्चारण स्थान कोणते आहे, उच्चारण स्थान, तर आपण उच्चारण स्थानाविषयी माहिती घेऊ. उच्चार स्थान बघा, या स्वरांचे उच्चार स्थान कसे आहेत? अ आ, अ आ, तर अ आणि आ हे कंठ आहे, म्हणजे कंठ्य स्वर आहे. कसे आहेत? कंठ्य. यांचं उच्चारण स्थान काय आहे? कंठ्य. अ आ हे कंठ्य आहे, अ आ हे कंठ्य आहे, लक्षात घ्यायचे ते अ आ हे कंठ्य आहे. मग आता पाहायचंय ई आणि ई, ई आणि ई, ई आणि ई हे कसे आहेत? ई आणि ई ही जी जोडी आहे ती आहे तालव्य, म्हणजे ताळू, आपली जीभ अशी ताळूला लागते, ते तालव्य आहे. ई ई. नंतर आहे उ उ, ओष्ठ्य आहे. उ आणि याचा उच्चार करत असताना आपले ओठ त्याच्यावर जास्त जोर लागतो. उ उ आपले ओठ असे गोल होतात, म्हणजे ओष्ठ्य. अशा प्रकारे त्यांचे उच्चारण स्थान आहे. मग तुम्हाला प्रश्न पडू कशाही येऊ द्या, जर विचारलं सजातीय स्वर किती आहेत, तर सजातीय स्वर 6 आहेत. सजातीय स्वरांच्या जोड्या किती आहेत, तर त्या फक्त 3 आहेत. अ आ एक जोडी, ए ए दुसरी जोडी आणि उ उ तिसरी जोडी. त्यानंतर पुढे जाऊया. सजातीय म्हणजे काय? हे दिसायला सारखे असतात आणि उच्चारण थोड्याफार प्रमाणात सारखं असतात. चला आता पुढे जाऊया. आणखी जर एखादा प्रश्न विचारला की ह्या ज्या सजातीय स्वर असतात त्यांची, जसं की अ आणि आ हा जो स्वर आहे, सजातीय स्वर आहे किंवा ही जी जोडी आहे, यांचं उच्चारण स्थान कोणतं आहे? तर यांचं उच्चारण स्थान कंठी आहे. ई आणि ईचं उच्चारण स्थान कोणतं आहे? तालव्य आहे. उ आणि ऊचं उच्चारण स्थान कोणतं आहे? ओष्ठ्य आहे. प्रश्न इथे संपला, म्हणजे उत्तर इथे संपलं. ठीक आहे, मला हे कळलं. मग आता प्रश्न विचारलेला आहे आणि यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. तर सजातीय स्वर किती आहेत? तर प्रश्नानुसार उत्तर तुम्हाला मिळाले सजातीय स्वर 6.